नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आय पी एलचं थरार काही दिवसांवर नव्हे तर काही वेळांवरती येऊन ठेपलेला आहे. म्हणजे आता एकच दिवसाचा अवधी शिल्लक राहिलेला असेल आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. नेमकं आय पी एलची सुरुवात कशी होते? आय पी एलच्या 10 संघामध्ये विविध खेळाडू यांचा भरणा आहेच, पण नेमकं आपल्या आवडत्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत? म्हणजे सर्वसामान्य जनतेला आय पी एलमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण 10 संघांची माहिती व्हावी, खेळाडूंचा स्क्वॉड नेमका कसा आहे, कर्णधार कोण आहे, याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित केलेला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की आय पी एल सुरू झाल्यापासून ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असे दोन प्रकार, म्हणजे ज्या खेळाडूने फलंदाजाने आय पी एलमध्ये सर्वाधिक रन केलेले असतात त्या खेळाडूला ऑरेंज कॅप ही दिली जाते. आतापर्यंत कोणत्या कोणत्या खेळाडूंनी ऑरेंज कॅप पटकावलेले आहे याची इत्थंभूत माहिती देणार हा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आय पी एल संदर्भात, ट्रेडिंग व्हिडिओ, आय पी एलबद्दलची महत्त्वाची माहिती, आय पी एल म्हणजे क्रिकेटची समीक्षा, खेळाडूची माहिती, असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. आय पी एलची सुरुवात 2008 पासून सुरुवात झाली होती. या पहिल्या पर्वापासूनच आय पी एलमध्ये जास्त फलंदाज जे रन करतात, धावा काढतात, त्यांना ऑरेंज कॅप ही बक्षीस म्हणून मिळते आणि बक्षिसाची रक्कम बी असते आणि हे प्रत्येक सामन्यामध्ये ती ऑरेंज कॅप खेळाडूला मिळत असते. तर नेमकं सुरुवात झाल्यापासून आय पी एलच्या आता 2025 पर्यंत नेमकं कोणी ही कॅप पटकावलेली आहे ते आपण आता जाणून घेऊया. सर्वप्रथम पहिली ऑरेंज कॅप 2008 साली स्पर्धा सुरू झाल्यापासून चालू झाली होती. त्या खेळाडूने पटकावली होती, त्याचं नाव होतं शॉन मार्श. पंजाबच्या खेळाडूने ही कॅप पटकावली होती. दुसरं 2009 मध्ये मॅथ्यू हेडन, चेन्नई. तिसरं 2010 वर्षामध्ये सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स. चौथी 2011 मध्ये ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. पाचवी 2012चं वर्ष, ख्रिस गेल पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. सहावं 2013 मायकल हसी, चेन्नईचा खेळाडू होता. सातवी 2014 मध्ये रॉबिन उत्तप्पा, कोलकाता संघाकडून ऑरेंज कॅप पटकावली होती. आठवं 2015ला डेव्हिड वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद. नववी कॅप 2016ला विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. दहावी 2017ला डेव्हिड वॉर्नर पुन्हा हैदराबाद संघाकडून. 11 2018 केन विल्यमसन या विदेशी खेळाडूने हैदराबाद संघाकडून खेळताना ही ऑरेंज कॅप पटकावलेली होती. 12 2019ला डेव्हिड वॉर्नर पुन्हा हैदराबाद. 2020 के एल राहुल, पंजाब किंग्स 11 संघाकडून खेळताना ऑरेंज कॅप पटकावलेली होती. 2021 ऋतुराज गायकवाड, चेन्नईच्या संघाकडून खेळताना पटकावलेली होती. 2022 जोस बटलर, राजस्थान रॉयल्स. 2023 शुभमन गिल, गुजरात टायटन्स. 2024 विराट कोहली पुन्हा बँगलोर रॉयल चॅलेंजर्स. 2025 साई सुदर्शन, गुजरात टायटन्स. अशा रीतीने आज आपण आय पी एलच्या संदर्भात महत्त्वाची माहिती, म्हणजेच क्रीडाप्रेमींना माहिती व्हावी याच अनुषंगाने आय पी एल सुरू झाल्यापासून आय पी एलची ऑरेंज कॅप म्हणजे अर्थातच ज्या खेळाडूंनी त्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा, रन बनवले असतील त्या खेळाडूंना बक्षीस म्हणून 10 लाख रुपये आणि ऑरेंज कॅप मानाची ही दिली जाते. तर नेमकी कोणी कोणी पटकावलेले आहेत असे 2008 ते 2025 या सालापर्यंत नेमके आय पी एलमधील ऑरेंज कॅप पटकावणारे खेळाडू कोण होते याची माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या ज्ञानात भर पडावी, तसेच क्रिकेटबद्दल त्यांना आय पी एलच्या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळावी याच उद्देशाने आपण हे ट्रेडिंग व्हिडिओ सध्या बनवत आहे. त्याच अनुषंगाने आज आपण आय पी एलमध्ये ऑरेंज कॅप विजेते खेळाडू नेमके कोणकोणते आहेत याची माहिती देण्याचा आजचा आपला प्रयत्न होता. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट आय पी एल संदर्भात, क्रिकेटची समीक्षा, खेळाडूंची माहिती आणि खेळाडूंनी केलेली कामगिरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. त्याचा क्रिकेटने लाभ घ्यावा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ जास्तीत जास्त बनावे आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढावी हीच अपेक्षा. आता आय पी एल ही उद्यापासून 2026 चालू होणार आहे.
IPLच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे खेळाडूंनी कशी कामगिरी केली, खेळाडू कसा खेळला आणि एकंदरीत मराठीमध्ये आपण समीक्षा, सामन्याची प्रत्येक सामना झाल्यानंतर त्याची समीक्षा करणार आहोत. जसा वेळ भेटेल तसे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर क्रीडाप्रेमी असाल आणि तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि विशेषतः IPL तुम्हाला आवडत असेल, तर तुमचा आवडता खेळाडू नेमका कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या संघाला यावर्षी IPL विजेते बनण्यासाठी सपोर्ट करणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमचा आवडता कर्णधार नेमका कोण आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करा, सहकार्य करा. IPL 2026 मध्ये सहभागी होणारे 10च्या 10 संघ एकदम तुल्यबळ संघ आहे. त्यामुळे नेमका कुठला संघ यावर्षीचा IPLचा करंडक जिंकेल हे अजून तरी भाकीत करणं शक्य ठरणार नाही. जशी जशी स्पर्धा पुढे पुढे सरकत जाईल तसे क्रिकेटप्रेमी, क्रीडा समीक्षक हे अंदाज बांधत जातील. त्याचप्रमाणे मैदानावरती प्रत्यक्ष खेळ कोणता खेळाडू कसा खेळतो, विदेशी खेळाडू चमकतात का भारतीय खेळाडू आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. कारण T20 विश्वचषकाचा ठराव नुकताच संपन्न झाला आणि त्या T20 विश्वचषकामध्ये भारतामध्ये विश्वविजेतेपद आपलं कायम राखलेलं आहे. म्हणजे आता तर 2024 मध्ये भारताने विजेतेपद पटकावलं होतं आणि 2026चा विश्वचषक भारतामध्येच झाला आणि तो देखील भारतानेच जिंकला. त्यामुळे विजेतेपद पटकावण्यात भारतीय संघाला यश आलेलं आहे. नेमके T20 विश्वचषकामध्ये चमकलेले खेळाडू नेमके IPL मध्ये कशी कामगिरी करतात हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कसा ठरतो, खेळाडू कशी कामगिरी करतात, मैदान त्यांच्यासाठी कसं होतं हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे. आणि तुम्ही जर क्रिकेटचे फॅन असाल तर तुम्ही IPL बघत असाल तर यावर्षी तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर सबस्क्राईब देखील करा. कारण आपल्या यूट्यूबवरती अजून तरी सबस्क्रायबरची संख्या वाढत नाही आहे. खूप कमी यूट्यूबवरती आपले सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे माझी खेळाबद्दलची आत्मीयता आणि क्रिकेटबद्दलचे व्हिडिओ तसेच आपण विविध माहिती अपलोड आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित करत असतो. तर तुम्हाला जर ती माहिती आवडत असेल आणि सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपण जी ऑथेंटिक माहिती तीच सांगतो, चुकीची माहिती आपण सांगत नाही. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात अजून कोणती महत्त्वाची अपडेट आली तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित करू. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद.